तर खूप दिवसानंतर आज आपला व्हिडिओ मी शूट करते. तर व्हिडिओ असा एवढा काही मोठा नाही होणार आहे, छोटासाच होणार आहे, पण मला पोस्ट करायचा आहे. कारण मी आता तीन महिने झाले असतील की मी एकही व्हिडिओ शूट केला नाही. तर याच्यामध्ये मी स्वतःसाठी मला स्वतःला खूप वेळ दिला आहे. आणि आता जे काही बॅकग्राऊंडचं तुम्हाला म्युझिक ऐकायला येते ते इग्नोर करा. तर मी स्वतःसाठी वेळ दिला आहे. तर मी ॲब्सल्युटली शॉपिंग तर केलीच आहे. तर त्या शॉपिंगमध्ये मी काय काय खरेदी केलं आहे, त्याचे रिव्ह्यू कसे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर याच्यामध्ये मला असं काही आता दिसतील तुम्हाला ब्रँड वगैरे नाव थोडंसं दिसेल. तर म्हणजे मला काय त्या ब्रँडला वगैरे काय असं बोलायचं नाही आहे. मी माझे पर्सनल रिव्ह्यू शेअर करणार आहे तुमच्यासोबत की त्या प्रोडक्ट्सनी मला अनुभव कसा आला आहे, तुम्हाला वापरण्यासाठी ते प्रोडक्ट योग्य आहेत का. तर चला सगळ्यात पहिले मी आणि माझ्याकडून भरपूर काही गोष्टी विसरून पण गेल्या असतील. मला जेवढं सापडलं तेवढं मी सगळं उचलून इथं आणून ठेवलं आहे. तर आता मी दाखवते तुम्हाला एक एक वस्तू आणि कसा त्याचा रिव्ह्यू आला आहे ते पण दाखवते तुम्हाला. तर हे एक परफ्यूम आहे, हे डेले विटाचं परफ्यूम. मी बघा इथपर्यंत संपवलं आहे. हा परफ्यूम जर मारला ना एवढं फ्रेश वाटतं आणि खूप छान याचा स्मेल पण आहे. तुम्ही हा परफ्यूम तुमच्याकडं मला तर वाटते नक्कीच पाहिजे. हा बेले विटेचा डेट वुमनचा पिंक कलरचा आहे. हा मला काहीतरी मला वाटते नाही याच्यावरती प्राईस, पण मला आता याचं झाकण पण हारून गेले. 149 150पर्यंत आहे. तर तुमच्याकडे हा परफ्यूम नक्की पाहिजे. तुमच्या घरी लग्न कार्य असू काही असू एक नंबर असा परफ्यूम आहे. थोडासा मारला एवढा भारी वास येतो त्याचा. याच्यामध्ये मेनचा पण भेटतो वुमनचा पण भेटतो. तर आम्ही दोन्ही पण घेतलेत, पण मी आता सध्या तुम्हाला एकच दाखवला आहे, तुम्हाला दुसरा सापडला नाही आहे म्हणून. त्याच्यानंतर हा एक रेज ब्रँडचा नेल पेंट रिमूव्हर आहे. तर मला काही म्हणजे आता माझ्या हाताला थोडीशी नेल पेंट आहे, काढून बघूया. आणि हा मी झुडिओमधून परचेस केला आहे. बघा किती लवकर रिमूव्ह झालं आहे आणि स्मेल पण मस्त आहे. तुम्ही नक्की वापरू शकता. हा मला कितीला भेटला आहे, हा 49चा आहे. म्हणजे मोठा घेतला. याच्यामध्ये छोटे पण असतात, तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि छान पण आहे, स्मेल पण. आता मी बघा लगेच निघालं, पण अजून माझ्या हाताला नेलपेंट नाही. मला आवडत नाही जास्त नेलपेंट, मी लावत नाही, पण जेव्हा लावते तेव्हा मी काढून टाकते लगेच. त्याच्यासाठी मला हे लागतंच. असे मी 2 घेतलेत. हा संपत आला आहे एक, दुसरा अजून एक आहे. त्याच्यानंतर ही झुडिओ ब्रँडचीच आहे, जेल फिनिश म्हणून आहे, पिंक कलर आहे हा. तर याची नेलपेंट पण खूप भारी आहे. याचा ब्रश वगैरे, ही नेलपेंट आपल्याला 79ला पडते, पण याचा ब्रश वगैरे सर्व एकदम भारी आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा झुडिओमधले नेलपेंट. हा कॉस्टली आहे, 80 रुपयाची नेलपेंट कोणी एवढं वापरत नाही, पण ही नेलपेंट लवकर जात पण नाही हाताची आणि वॉटरी इफेक्ट वाटतो, छान आहे. कॉस्टसाठी म्हणत असेल तर मग तुम्ही नका ट्राय करू ही नेलपेंट. मग दुसरे जे काही ब्रँड्स असतील 20-30 रुपयाला भेटते ती तुम्ही ट्राय करू शकता. पण मी हे सजेस्ट करेन की पायाची नेलपेंट आपण लवकर चेंज करत नाही, तर पायाला लावण्यासाठी तुम्ही ही नेलपेंट नक्की ट्राय करू शकता. तर दुसरा आहे हां डॉक्टर रशीलचा चारकोलचा फेस पॅक आहे. तर याचा रिझल्ट तुम्ही मला विचारसाल तर एवढा पण काही बेटर नाही आहे. थोडं वेळासाठी आपण लावल्यावरती थोडासा इफेक्ट जाणवतो, पण याचे स्क्रब वगैरे चांगले भेटतात. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता याचे जे काही दुसरे प्रोडक्ट आहेत ते. पण हा चारकोलचा जो फेस पॅक आहे तो मला एवढा खास नाही वाटला, कारण आपण जेव्हा क्लीनअप करतो तेव्हा आपण आपली स्किन थोडीशी तरी घासली जाते, स्क्रब अँड ऑल स्टीम वगैरे घेतो त्याच्यामुळे. तर हे जर आपण चारकोलचा फेस पॅक लावला तर एकदम चेहऱ्याची जळजळ झालेली जाणवली आहे मला. मी याच्यातला 2-3 वेळा यूज केला आहे, म्हणजे 2-3 वेळा लावलं आहे मी, पण मला आधी वाटत नव्हतं की काही याचेच साईड इफेक्ट असतील म्हणून. तर याचेच होते ते.
आता माझ्या चेहऱ्यावरती काय पिंपल्स वगैरे नाही, फक्त थोडेसे डाग आहेत ते पण जातील. आणि हा सगळ्यात बेकार हा मला प्रोडक्ट भेटला आहे, तो म्हणजे हे काय आल्मंड अँड मिल्कचं बॉडी लोशन आहे. त्याचं जे काय हे आहे असं निघतंय हे, पण हातासाठी वगैरे बेटर आहे. पण याचा स्मेल इतका आहे ना की असं वाटतं की आपण कोणती मिठाई खातो आहे की काय, एवढा गोड स्मेल आहे. तर असं हाताला लावायला वगैरे बेस्ट आहे. तुम्हाला जर गोड वासाची वगैरे सवय असेल तर तुम्ही वापरू शकता. म्हणजे व्यवस्थित मी आता रात्री लावते हे बॉडी लोशन झोपताना, आणि सकाळी जेव्हा मी आंघोळीला जाते तेव्हा मी धुवून टाकते. तोपर्यंत माझ्या हाताला चिकटपणा असतो याचा, पण वास मला नाही आवडला याचा. खूप स्ट्रॉंग स्मेल आहे या बॉडी लोशनमध्ये. तर तुम्ही घेत असाल तर याच्यामध्ये हे झुडिओ ब्रँडचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला माचा म्हणून एक आहे, हा आल्मंड मिल्क आहे. माचा म्हणून एक असतो, तो तुम्ही घेऊ शकता, त्याचा वास एवढा नाही आहे. आणि हे जे काय आहे झुडिओने छोटे छोटे क्यूट असे हे फेस मास्क काढलेत. 49चा पाऊच आहे हा, एवढे बेस्ट आहेत. आपल्याला कुठं जर जायचं असेल, हा हायड्रोलॉनिक ॲसिडचा आहे, आपल्याला कुठं जर जायचं असेल तर आपण इन्स्टंटली पटकन लावून आपण मेकअप करून जाऊ शकतो. एवढा भारी आहे हा फेस मास्क, मला खूप आवडतो. आणि आपल्या खिशाला परवडेल असा आहे. 49चा आहे तो. त्याच्यानंतर नेक्स्ट हे मी ओपन केलं आहे, एक यूज केले मी याच्यातलं ब्रेसलेट्स आहे. ते डाय अँड क्राफ्टमधून घेतलेले आहेत मी. 2-3 ब्रेसलेट आहेत त्याच्यामध्ये, पण हे ब्रेसलेटचा रंग लगेच जातो पाण्यामध्ये. तर तुम्ही जर वापरत असाल, म्हणजे तुम्हाला जर इच्छा असेल घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता. पण हे आपण जर काही फंक्शनला घालत असेल तर एकदा घालून हे फेकून देण्याजोगते आहेत. तर हे मला काहीतरी 133ला पडले 4. एक मी वापरले, फेकून दिलं मी सकाळीच. ते त्याचा भरपूर रंग वगैरे गेलेला, तर फेकून दिलं मी. पण हातामध्ये छान वाटतात. आपण जर वॉच घालत असाल, बँगल्स वगैरे नसेल घालत तर हे बेस्ट आहे आपल्याला घालण्यासाठी. त्याच्यानंतर हे जे काढले झुडिओने वेट वाईप्स खूप बेस्ट आहेत, पण याच्यामध्ये पण विचार करूनच घ्या. मी हा कोणता घेतला आहे, ग्रेपफ्रूट हायड्रोलॉनिक ॲसिड. मागच्या वेळेस मी वेगळा घेतलेला, त्याने माझ्या चेहऱ्याची अक्षरशः जळजळ होत होती. तर तुम्ही घेत जर असाल तर हायड्रोलॉनिक ॲसिडचे कोणतेही प्रोडक्ट घ्यायचे बेस्ट असतात. मी मास्क पण त्याचे चांगलेत आणि वेट वाईप्स पण आता त्याचे चांगलेत. त्याच्यानंतर हा जो मी लावलेला आहे छोटासा क्लिप, हा मला असंच मी मार्केटमध्ये घेतलेला आहे. बाकी एवढीच शॉपिंग केलेली आहे मी. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला कोणत्या प्रोडक्टचे रिव्ह्यू पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करू शकता. आपल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आणि लाईक करा. तर चला आता. आणि हे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, हे जे काय आपण असे क्लिप्स वगैरे घेतो तर हे क्लिप्स अक्षरशः लागतात डोक्याला. तर विचार करूनच कोणतेही क्लिप्स घेताना, महागाचे असले तरी चालतील पण घ्या. कारण मी हा बघा, हा 30चा घेतलेला आहे, दाखवते मी तुम्हाला. पण हा एवढा बेस्ट क्लिप आहे ना, हा म्हणजे पाठीमागं आपण केस बांधले ना की तो लावायचा आहे, असं पाठीमागचं आहे. पण खूप छान आहे. हा कॉस्टली पडला आहे मला त्याच्यापेक्षा. हा 60चा क्लिप आहे आणि तो 30चा आहे, पण तो बेस्ट आहे. क्लिप घेताना ना आपण हे चेक करायचं इथलं. तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.